नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। खरं तर सूर्य आता खूप खुश झालेला आहे। ते इकडे राजूने पैसे कमवलेले आहेत आणि सूर्याने सगळ्यांचे जे गुडलक ठेवलेले आहेत त्या प्रत्येक गुडलकमध्ये राजू प्रत्येकाच्या वाटणीचे पैसे ठेवत आहे आणि मग सांगत आहे की दादा, आजपासून मीही तुला मदत करणार आहे आणि आता धनु दीदीच्या लग्नाची सगळी जबाबदारी ही माझी असणार आहे। मी म्हणजे तुझ्या एवढे पैसे मी नाही कमवू शकणार, पण जेवढे काय करेल ना ते खरंच मी मनापासून करणार आहे असं ती सांगत असते। सूर्यालाही खूप छान वाटत असतं, घरातले सगळेजण खुश झालेले असतात कारण राजू आता मोठी झालेली आहे, ती पैसे कमवायला लागलेली आहे आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो। तेव्हा सूर्या म्हणत असतो, असं पण आपल्याला धनुच्या लग्नात खर्च कुठे जास्त करायचा आहे, पाहुणे खूपच चांगले मिळालेले आहेत, त्यामुळे काळजी करायची गरजच नाही, हे सगळं तो बोलत असतो। तेव्हा धनु म्हणत असते, म्हणजे माझ्या लग्नात तू अजिबात दादा खर्च करणार नाहीये? तेव्हा सूर्या म्हणत असतो, तसं नाही ग, पण त्यांनी सांगितलंय ना आता, म्हणून तर मी आणि तुझ्या लग्नाचा जेवढा खर्च होणार आहे त्याची एफडी बनवून बँकेत ठेवणार आहोत, हे ठरलेलं आहे की नाही त्यांचं आपलं। त्यावेळेस राजू म्हणत असते की खरंच धनुच्या सासरचे भारीच आहेत, त्यांनी म्हणजे अगदी सगळं एकदम फिक्समध्ये करून टाकलं, फिक्समध्ये त्यांना पैसे टाकायचे आहेत हे त्यांनी फिक्स करून टाकलं, अजिबात खर्च करायची गरज नाही, जे काय खर्चायला लागणार आहे ते फिक्स करून टाकलेलं आहे, हे सगळं ह्या बोलत असतात। त्याचबरोबर सूर्याही बोलत असतो। सूर्यालाही खूप छान वाटत असतं कारण धनुला जे सासर मिळालेलं आहे ते खरंच खूप चांगलं मिळालेलं आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं। त्यासोबतच इकडे तेजूला मात्र वाईट वाटायला लागलेलं असतं। तेजूचा नवरा कसा आहे हे तेजूला माहिती आहे, त्याचबरोबर बाकी सगळ्यांनाही माहिती आहे, त्यामुळं तेजूलाही वाईट वाटत आहे। तेजूही रडत आहे आणि बाजूला जाऊन उभी राहिलेली असते। त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या तिला समजवत असतो, बाकीच्याही सगळ्या घरातल्या समजवत असतात आणि मग सूर्या म्हणत असतो की अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये, चला मग आता, आणि तो तुळजाला इकडे म्हणू लागतो की चल तुळजा, आणि त्याचबरोबर राजू सांगत असते की आज संध्याकाळी मी दुकानात येणार आहे हिशोब करायला, त्यामुळं सगळं तयारीत राहायचं आहे, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजेत असं ती ठणकावून सांगत असते, कारण राजू म्हणजे जबरदस्त ऑडिटर असतो हे तिथं होत असतं। त्याचबरोबर डॅडींनी आता बंदूक काढलेली असते आणि बंदूक हातात घेऊन डॅडी बसलेले असतात। त्याचवेळी शालन मालन दोघीजणी चहा नाश्ता घेऊन आलेले असतात, त्याचबरोबर छत्री आणि शत्रू दोघंही तिथं आलेले असतात आणि डॅडी म्हणत असतात की चिरंजीव, काल तुम्ही गेला होता ना? नाही, तुमच्या बायकोला आणायला, आमच्या सुनबाईंना आणायला तुम्ही गेला होता ना, तिथं काय झालेलं आहे कळेल का आम्हाला? हे सगळं डॅडी विचारत असतात। शालनला मालनला धक्का बसलेला असतो, नक्की काय घडलं, सुनबाई का आल्या नाही हे आम्हाला कळेल का असं डॅडी ओरडून विचारत असतात, ठणकावून विचारत असतात। तेव्हा मात्र इकडे आता शत्रूकडे उत्तर नसतं, त्याने माती खाल्लेली असते आणि डॅडींना सर्व गोष्टी कळलेल्या असतात। डॅडी मात्र भयानक चिडलेले असतात आणि डॅडी शत्रूला प्रश्न विचारत असतात। त्याचवेळी शालन मालनला थोडीशी भीती वाटायला लागलेली असते, कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांनी तेजूला फोन केला होता, ही गोष्ट तर डॅडींना कळली नसेल ना, असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। त्याचबरोबर इकडे डॅडी मात्र म्हणत असतात की कळतंय का तुम्हाला तुमचं काय चाललंय चिरंजीव, तुम्ही जी गोष्ट केलेली आहे ती तुमच्या डोक्यात शिरते का? मला सांगा, दारू पिऊन कोण गेलं होतं? तुम्हाला तुमच्या बायकोची माफी मागून गोड बोलून आणायचं होतं ना, मग तुम्ही दारू पिऊन का गेला तिकडं? हा प्रश्न डॅडी विचारत असतात। शत्रूची मात्र पूर्णच वाट लागलेली असते, शत्रू दारू पिऊन गेलेला असतो आणि डॅडी म्हणत असतात की मी सांगितलेलं आहे, यांच्या डोक्यातला मेंदू बाजूला काढून ठेवलाय की काय, तो चहा सांडलेला भरण्यापेक्षा यांचा मेंदू डोक्यात भरला तर बरं होईल, कारण ह्या पोराने आमची पूर्ण धुळीच मिळवली आहे इज्जत, असं डॅडी बोलत असतात। डॅडीने इकडे आता एक काम सांगितलेलं असतं आणि धनु तिच्या नवऱ्याशी बोलत असते आणि त्याच्या घरीच आता धनुच्या सासरी ते बँकेतली माणसं आलेली असतात आणि मग धनुला तो म्हणत असतो की आपल्याकडे कार नाहीये पण बाईक आहे ना, आपण बाईकवर फिरूया। तेवढ्यातच बँकेतली आलेली माणसं म्हणत असतात, हाय नाही होती म्हणा, आणि मग त्याने लगेचच कॉल ठेवलेला असतो आणि म्हणतो की पिल्लू तुला थोड्या वेळाने कॉल करतो, असं म्हणत त्याने कॉल ठेवलेला असतो। तेव्हा बँकेची माणसं म्हणत असतात की 20 लाख रुपयांचं कर्ज आहे, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलेलं आहे? कारण काहीही झालं तरी तुम्ही कर्जाचा एकही हप्ता चुकता केलेला नाही आणि तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही जे काही आता केलेलं आहे ते बरोबर आहे, पण मला एक कळत नाहीये, फोन कोणाचा चालू होता? बायकोचा होता ना? माहिती आहे का तिकडं लग्न जमलंय ना, लवकरात लवकर लग्न करून टाका, नाहीतर लग्न मोडायला वेळ लागणार नाही, साखरपुडा उरकून टाका तरच तुमचं सगळं व्यवस्थित होईल, नाहीतर तुमची वाट लागेल, हे बोललं जात असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा
इकडे त्याने त्या बँकेतल्या माणसाने सांगितलेलं असतं आणि तो इकडे डॅडींना फोन करतो आणि म्हणतो की जेव्हा तुम्ही डॅडी हे करणार आहात, पवनचक्कीचं कर्ज काढणार आहात, तेव्हा मला लक्षात ठेवा. म्हणजे त्याला डॅडींकडनं कमिशन मिळणार असतं आणि त्यासाठी हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काजू पुड्या सगळेजण दुकानात आहेत आणि तिथे राजू आलेले आहे. राजू म्हणत असते की हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे, मला कळतंय का, तुमचं काय चाललेलं आहे, असं राजू ठणकावून विचारत असते. तेव्हा सूर्या म्हणतो मला नाही माहिती हे काजू पुड्याने केलं असेल. पुड्या तर म्हणत असतो की मला नाही माहिती हे सगळं काजूने केलं असेल. तेव्हा इकडे लगेचच राजू म्हणू लागते की हे सगळं तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, तुमच्या लक्षात येते का काय केलेलं आहे ते. तेव्हा सूर्य विचारत असतो की काय झालंय. लगेचच ती सूर्याला सांगते की मागच्या वेळेपेक्षा आपल्याला खूपच मोठं प्रॉफिट झालेलं आहे असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच सूर्याला म्हणत असते की दादा सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता पाहुण्यांनी इकडे सूर्याला फोन केलेला असतो आणि ते सूर्याला म्हणत असतात की एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही आता उद्याच्या उद्या साखरपुडा केला पाहिजे, कारण जे काय घडलेलं आहे ते आपल्याला माहितीच आहे, परंतु आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे. सूर्या म्हणत असतो पण तुम्ही आधी काहीच बोलला नव्हता. तेव्हा इकडून हा बोलत असतो की हो कसं आहे माहिती आहे का, मग तुमचा आमच्या गुरुजींवर विश्वास नाही म्हणायचं का, हे तो मुद्दाम बोलत असतो. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हो ठीक आहे, पण एवढं अचानक कसं शक्य होईल ना, म्हणजे तेवढं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे ना ती, असं सूर्या त्यांना विचारत असतो. ते म्हणत असतात की नाही कसं आहे, उगाच लग्नाच्या नंतर अडथळे निर्माण होतील असं आमच्या गुरुजींचं म्हणणं आहे आणि त्यामुळं लवकरच हे सगळं घडणं गरजेचं आहे असं ते सांगत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की ठीक आहे, पण सूर्याला त्या वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. इकडे सूर्याला सांगितलेलं असतं की 1 तोळ्याची अंगठी पण करा. सूर्या त्या गोष्टीसाठी तयार असतो, कारण हे सगळं करायची त्याची तयारी आहे, पण जे काही घडत आहे ते इतकं विचित्र पद्धतीनं आहे या गोष्टीचं सूर्याला टेन्शन येत असतं. सूर्या मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडायला नको आहेत, हे सूर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता घरी आलेला असतो तो म्हणजे शत्रू, आणि शत्रू अचानक आलेला पाहून यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळ्या म्हणत असतात की दाजी, आणि मग तेजू पाणी घेऊन येते. तेव्हा शत्रू मात्र तेजूवरती दादागिरी करायला सुरुवात करत असतो. तो तेजूला म्हणत असतो की तेजू चल, न्यायला आलोय तुला. तेव्हा ती म्हणत असते की जोपर्यंत दादा येणार नाही, दादाशी तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत मी येणार नाही. तेव्हा शत्रू तिच्यावर दादागिरी करत असतो. तिला म्हणत असतो काय चाललंय का तुझं, बायकोच ना तू माझी. आणि मग दादा दादा काय. धनुला मात्र राग येतो आणि धनु म्हणू लागते की काय चुकीचं बोलली ती, आणि अक्का काय चुकीचं बोललेली आहे, कारण दादाने आमच्यासाठी जे केलेलं आहे ना ते कोणीच करू शकत नाही. त्यामुळं आई वडिलांचं प्रेम देणं, मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेणं, या सर्व गोष्टी दादाने आमच्यासाठी केलेल्या आहेत आणि त्यामुळं दादाबद्दलच आम्ही बोलणार आहे. थांबा, तुम्ही आलेला आहे नाही तर दादागिरी करताय हे मी आत्ताच्या आत्ता दादाला फोन करून सांगते, आणि मग तुम्ही आणि दादा बघून घ्या काय करायचं आहे ते, त्या दादाला उत्तर तुम्ही. असं म्हटल्याबरोबर इकडे शत्रू म्हणत असतो की तेजू तू काही लय योग्य करत नाही, नवऱ्याला असं ताटकळत ठेवणं बरं नाही, असं धम द्यायला लागतो. आणि इकडे आता सूर्या म्हणत असतो की मला काळजी वेगळीच वाटायला लागलेली आहे, धनुचा साखरपुडा उद्या करायचा आहे आणि जर डॅडी आले नाही तर काय करायचं, कारण धनुच्या साखरपुड्याला थोरला जावई, त्याचबरोबर इकडे माझ्या बायकोच्या माहेरची लोक जर आलेली नसतील तर मी काय करणार आहे. सूर्याला मात्र वेगळीच काळजी वाटू लागलेली आहे. तेव्हा सगळेजण सूर्याला म्हणत असतात की ठीक आहे, होईल सगळं व्यवस्थित, अशी सूर्याची समजूत घालत आहेत. त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सूर्याने ठरवलेलं असतं की अवतान घेऊन डॅडींकडे मीच जाणार आहे, आणि डॅडींकडे तो जातो आणि डॅडींना सांगू लागतो की मी तुमच्याकडे आमंत्रण घेऊन आलेलो आहे, धनुचा साखरपुडा आहे, तर तुम्ही सगळ्यांनी या. तेव्हा डॅडींच्या समोरच तिथे शत्रू म्हणत असतो की मी येणार नाही, आणि कसा साखरपुडा करायचा आहे तसं तुम्ही करा, असं त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र सूर्याला आता टेन्शन आलेलं आहे. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्या मात्र वाट बघत असतो. त्याला वाटत असतं की डॅडी येतील. आता साखरपुड्याला डॅडी येतील का आणखी काय राडा घालतील हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.